नमस्कार येवकार तुमकां हब गजाली कार्यावळीन फक्त 8 म्हयने उरले आनी ताचे उपरांत इलेक्शन्स जावपाचे आसा आनी हे इलेक्शन्स क्रुशियल ह्या गजाली खातीर आसा की हाजे फुडें 5 वर्सां जो सरकार येतलो त्या सरकारान भाजपा आसतली काय नासतली हाचेर सद्या उलोवणें चालू आसा आनी सगळे जाण म्हणटा की जे तरेन चल्ला ते तरेन पळयत जाल्यार ओपोजिशनान युनायटेड येवचें पडटलें आनी ते जर युनायट येयना जाल्यार भाजपाक जिखपा खातीर एखादे वेळ इजी वतलें. आतां हे सगळे आसा गजाली ज्यो भायर चल्ल्या. इंटरनल पॉलिटिकल सर्कल्स कितें म्हणटा, वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज कितें डिसायड करपाचें आसा, तांचे सद्याचे विचार कितें आसा आनी तांचो फ्युचर प्लॅन्स कितें आसा हें जाणा जावन घेवपा खातीर 2 प्रॉमिनंट पॉलिटिकल पार्टीजचे रिप्रेझेंटेटिव्हांक घेवन आमी हें डिस्कशन करता. आमचे बरोबर आसा दुर्गादास कामत, ऑर्गनायजेशनल सेक्रेटरी गोवा फॉरवर्ड पार्टी. सो आय स्टार्ट विथ दुर्गादास. सद्या 8 म्हयने उरल्या. लास्ट आमी जेन्ना विजया कडेन उलयतालो तेन्ना विजयान सांगिल्लें की एक लागीं पावलें की हें कांय करपाचें ना म्हणून, खूब पयलीं करपा जाय म्हणून. आतां खूब पयलीं म्हणजे आतां म्हणसर जावपा जाय आशिल्लें. सो वॉट इज युअर स्टँड? पळय आज कितें जालां रुपेश, इलेक्शनाक एक 8-9 म्हयने उरले आनी आज जर एकंदर जर तूं परिस्थिती पळयत जाल्यार आय कॅन मेक अ स्टेटमेंट दॅट गोवा इज इन अ डेंजरस टेल स्पिन. टेल स्पिनाचो अर्थ तुका खबर आहा म्हणजे कितें तें, म्हणजे वी आर इन अ कंप्लीट टेल स्पिन. लॉ अँड ऑर्डर इज गॉन फॉर अ टॉस. कायदा सुवेवस्था म्हणटा कंप्लीट ढसळ्ळा. पंचायती राज कितें तें आमी बर्ज फायरांतल्यान पळयलें. इन्फ्रास्ट्रक्चर आज उदकाची प्रॉब्लमां पेडणे ते काणकोण पर्यंत जावपाक लागले आनी वी डोंट हॅव इन्फ्रास्ट्रक्चर टू सॉर्ट इट आउट. मागीर ट्युरिजम मॉडल आमचो घसरपाक लागला. आमचो मायनींग सेक्टर ऑप्शन जाला म्हण आयूंक येता पूण ताची सुरवात जावन ते फूल फ्लेज तें जायना. म्हळ्यार हे सर एकंदर जो एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन चालू आसा. सो एकंदर हे सगळें पळयत जाल्यार वी आर हेडिंग टुवर्ड्स अ डेंजरस टेल स्पिन. तातूंतल्यान आमकां रिकवर करपाकूच एखादी जावचेंय ना म्हणजे ते एलाव केलें जाल्यार वी आर ऑलरेडी इन द टेल स्पिन स्टार्टड. क्रॅश जावपाचें उरलें फक्त. सो हे जर पळयतलो एकंदरीत जाल्यार आज काळाची गरज आसा की हो सरकार वचपाक जाय 2027 किंवा 2026 एंडाक जे म्हणटात की सरकार इलेक्शनान निवडणुको जावंक जाय. हे लोकांची निवडणुको जातल्यो. म्हणजे ही जी निवडणूक दक्षिण गोंयान कशें लोकसभे टायमार पिपल्स मुवमेंट जावन एक निवडणुको जाल्ल्यो तशेंच म्हाका दिसता की हळू हळू पॉलिटिकल अवेरनेस जावपाक लागला लोकां मदीं. लोक उलयनात खूब कडेन. ते मागीर आमचे हिंदू भाव आसूं, क्रिस्तांव भाव आसूं, मुसलमान भाव आसूं. एकंदर आनी आज जर तूं सडनली पळय जाल्यार सडनली एक कम्युनल हार्मोनी डिस्टर्ब करपाचो एक षडयंत्र चल्ला का असो दुबाव मारता. कारण बिकॉज ऑफ ऑल दीस टेल स्पिन टू डायवर्ट द अटेन्शन. सो एकंदर पळयतात जाल्यार वी हॅव टू सेव द टायम हॅज कम ऑर एल्स वी आर गोइंग टू क्रॅश लँड. सो पॉलिटिकल वॉट इज अ वे अहेड? बिकॉज नाव वी आर डिस्कसिंग पॉलिटिकल आज जर पळयत जाल्यार आज लोकां मदीं एक हें आसा की ओपोजिशन सगळ्यांनी एक जावंक जाय आनी आमचेंय तें मत आसा. आनी आय कॅन प्रावडली से की आमचो पार्टी प्रेजिडेंट बाब विजय सरदेसाय हाणें 2023-22 इलेक्शना नंतर सातत्यान स्टँड घेतला. म्हाका दिसता तुज्या इंटरव्यूच्यान खूब जाणांनी सांगलें की एकवट जावपाक जाय, युनिटी आसपाक जाय. पूण ती खंय ना खंय तरी फाटीं फुडें जाता. मागीर जाता अशें दिसता मदींच फाटीं जाता, वता मुखार परती जाता. सो डिसिजनां जावंक जाय बेगीन. द मोर यू डिले टू टेक प्रिव्हेंटीव मेजर्स द टेल स्पिन विल ऑफ द स्टेट विल हॅपन. पण कंप्लीटली आय डोंट एग्री विथ दीस. कारण सगळें सुरळीत चलतालें, अचानक एकटो येता आनी आमच्या गोंयच्या साहेबाचेर आमचे हिंदू भाव मानतात, आमी सगळे मानतात, आमचे क्रिस्तांव भाव मानतात, आमचे मुसलमान भाव मानतात, देश विदेशांतल्यान लोक भाव मानतात. अशे गोंयच्या साहेबाचेर अचानक एक म्हणजे असो एक आमकां ट्रेंड दिसलो की मुद्दाम केले काय. आनी करता आसतना थंय मंत्री आनी आमदार स्टेजीर आसा. मुख्यमंत्र्यान तेजो सुद्दां स्टेटमेंट केलो. हांवें तुज्या न्यूज आबाचेरूच ब्रेकींग पळयली की मुख्यमंत्री म्हणपाक लागलो की माविनान ताका आडोवंक जाय आशिल्लो म्हणून त्या टायमार थंय स्टॉप दर्या ताणें आडोवंक नाशिल्लो जाल्यार ताका ड्रॉप करपाक आशिल्लो न्ही. आज तो थंय रावन जर तो आडोवंक शकना, राज्यान जर कोण येवन कम्युनल डिसहार्मनी करपाक सोदतात हिंदू क्रिस्तांव मदीं किंवा हिंदू मुसलमाना मदीं, क्रिस्तांव हिंदू मदीं अशे जर झगडे पेटोवंक सोदतात आनी वेन गोवा इज इन ऑल द वर्ज ऑफ टेल स्पिन आनी लोक जर उठ्ठा, लोकांची भावना दुखतात आनी कितलेशे आमचे हिंदू भावांनी स्टेटमेंट काडल्या उठल्यात. सो अशे वेळार ताणें म्हणप की पॉलिटिसायज करता लोक, हे अत्यंत चुकीचें. गोंयचो साहेब हो सगळ्यांचो, आमचो हिंदू भावांचो, आमचो मुसलमान भावांचो, आमचो क्रिस्तांव भावांचो. सो भावना कारण आमी ल्हानपणान शिकल्यात, आमी कॉन्व्हेंट स्कुलांनी शिकल्यात. खुबशे भुरगे आमचे बीजेपीन इतले लिडर आसात, क्रिस्तांव आमदार आसात.
थंय आसा ती तांचे उलयल्यात ऑन रिकॉर्ड आयल्यात, मान्य मुख्यमंत्री ऑन रिकॉर्ड आसा. सो अशा वेळाचेर जेन्ना एक मंत्री थंय स्टेजीर आसता आनी ताजेर काय एक्शन जायना, शॉकिंग. सो म्हणून दुबाव वाडटा न्ही काय हे सगळें डिझायन्ड काय म्हणून. कारण मंत्र्यान थंय उबो रावन स्टेट रॅदर मंत्र्याचो मागीर व्हिडिओ आयलो दुसऱ्या दिसा, मंत्री हॅज एंडोर्स्ड हिम. एक्झॅक्टली मागीर पोस्ट थंय ऑन स्पॉट जावंक जाय आशिल्लें न्ही, नाल्यार बरें तुका कळना तूं उठून वचूंक जाय आसलो थंयच्यान. सो समन्स मेडिसिन इज समन्स पॉयझन म्हणटा तो, म्हणजे झोन ऑफ इन्फ्लुएन्स तू जेन्ना म्हणटा देन यू कॅनॉट ब्लेम, देन यू मेक अ स्टेटमेंट. तुमकां लागीं आशिल्ले मनीस येवन हांगा स्टेटमेंट करतात, मंत्री स्टेजीर आसा, आमदार स्टेजीर आसा, देन यू कॅनॉट से पीपल आर पॉलिटिक्स. हांगा कोण खंयचे पक्षाचे लोक येवना रस्त्यार, लोक उठले. काणकोण टू पेडणे पर्यंत कितलेशे हिंदू भावांनी स्टेटमेंट काढले आमचे. कारण शेवटी तो गोंयचो साहेब, वेर एव्हरीवन हॅव अ बिलीफ. एव्हरीवन कोण रे डिसेंबरान सगळे आमी वाद पेटोवपाक वतात थंय. एब्सोल्युटली रायट. सो एब्सोल्युटली म्हाका हेच विचारपाक जाय की फ्युचरचे पॉलिटिक्स आसा, पॉलिटिक्साचे फ्युचर आसा, राजकारणाचो आमचो फुडार आसा, तातूंत हो उरतलो काय म्हणून अजून ना उरूंक जायना. हांव कित्याक तुका सांगता, कम्युनल हांगा करपाक सोदूंक जायना. कारण आमी एक टुरिस्टीक स्टेट, आमची मायनींग इकॉनॉमी काबार जाल्या, आमची बाकीची इकॉनॉमी काबार जाल्या, आमी जगतात टुरिजमाचेर. आज जर आमचे भाव टॅक्सीकार भाव म्हणत, कोस्टल बेल्ट म्हणा, बाकी कडेन म्हणा, जर एक इकॉनॉमी जर चलता, वॉटर स्पोर्ट्स हे ते, जाल्यार एक मेजर इकॉनॉमी जी चलता ही टुरिजम. फाल्यां जर अशें तरेन येवंक लागले जाल्यार देश परदेशान एडवायजरीज इश्यू जातल्यो. एडवायजरी जर इश्यू जाल्यो, लोक येवपाचे बंद जातले. लोक विल प्रिफर कोलंबो, श्रीलंका, व्हिएतनाम, कंबोडिया, सच कंट्रीज ऑन पार विथ गोवा, कारण ते चिपरूय आसात. सो अशे लोक वचपाक लागतले. त्या भायर आमचे इंडियेंतले स्वताचे लोक जे टुरिस्ट येतात, बरे टुरिस्ट, ते भितले अरे फाल्यां भुरग्यांक वचून सेफ काय. सो दिस वील नॉट ओनली इफेक्ट आवर इकॉनॉमी, इट वील व्हेरी बॅडली इफेक्ट द स्टेट ट्रेजरी. हे आमकां कळपाक जाय न्ही. इट हॅज टू एंगल्स. आय थिंक वन तेणे जे म्हटलें तेजेर तुवें रिएक्ट करूं ना. तो म्हणटा बीजेपीचो झोन ऑफ इन्फ्लुएन्स आसा पळय, इट्स वायडर. म्हणजे आय मीन टू से की तो ऑल गोवा 28 आमदार आसा तेंचे. पळय, कोणाकूय केन्नाय लायटली घेवंक जायना. 17 आमी इन्फ्लुएन्स आशिल्ले बाले किल्ल्याचेर वचून तांचे शिवोले आनी सालिगांव सारके जावन आमी जिखले आनी जिखले, म्हणजे झोन ऑफ इन्फ्लुएन्स. सो इन्फ्लुएन्स कोणाचे हें नासता. आयज जर खरें म्हणल्यार ही डिबेट 4 तारखे नंतर जावंक जाय आशिल्ली. तूं काल जर एक्झीट जर पोल जर पळयत, TVK सारकी पार्टी, नवी पार्टी, तांचो लिडर बाब विजय, ताजे सडनली नो वन एक्सपेक्टेड, आनी इफ इट होल्ड्स ऑन द एक्झिट पोल, दे आर ऑन द वर्ज ऑफ फॉर्मिंग अ गव्हर्नमेंट ऑन इट्स ओन. TVK, a new party. That Vijay is a film star. No problem. We also have a Vijay here. So, and आमचो विजय फ्रॉम डे वन सांगता, फ्रॉम आमचो पार्टी प्रेसिडेंट, ही इज ट्रायंग युनिटी करपाक, करता. पूण येता आडमळे येतात, येतलेच. पूण आय फील इन फ्युचर जातली. बेटर इन्फ्लुएन्स रायट नाव ऑन गोवा. नो, कोणाचे इन्फ्लुएन्स. आज जर तू परिस्थिती पळय, तुका तेच सांगता हांव, लोक उलोवपाक भितात. तू इन प्रायवेट ऑफ कॅमेरा विचारपाक वच लोकांक, परिस्थिती पळय. People are not happy, whether it is any people from any caste, creed or religion. People are upset with the government. कारण आज बारीकातले बारीक काम रेड टेपिझम म्हणते वाढला. साधे उदका कनेक्शना पोतान ते एनी साधे सर्टिफिकेट्स पीपल हॅव टू मेक बी लायन ऑफिसर्स. मागीर इलेक्शन टायम येतना सरकार तुमच्या दारी येता रोखडेच. फोंड्या बाय इलेक्शन येतना आमी सरकार तुमच्या दारी पावले. 22 इलेक्शना पयलीं 2021 लास्ट सरकार तुमच्या दारी हाडले आनी 3.5 कोटी रुपया सुमार मोडले. सो आता एखादी येता चवथ जावन सरकार तुमच्या दारी. सो निवडणुको येतना सरकार तुमच्या दारी येता, नाल्यार लोकांनी तुमच्या दारी येवप बाकीच्या टायमार. एंटी इनकम्बन्सी म्हणटा व्हडलोच 100%. फर्स्ट आल काउंटर इज पॉयंट ऑफ विनिंग लास्ट इलेक्शन, लोकल इलेक्शन. नॉर्मल जो ट्रेंड काडनी पळय इतिहासान देशान, खंय जो रुलींग गव्हर्नमेंट, लोकल बॉडी इलेक्शन्स गो इन फेवर ऑफ द रुलींग गव्हर्नमेंट. तरी तूं हे ZP निवडणूक काडून पळय, सांग्या सारको सीट जंय आमचे तो म्हणटा झोन ऑफ इन्फ्लुएन्स. झोन ऑफ इन्फ्लुएन्स एका म्हयन्यान आमी तांकां हाडले 14 आमी पडू तो सीट, पूण कितल्या मतांनी पडले आमी? 14 मतांनी फक्त. सांग्या सारके. सो झोन ऑफ इन्फ्लुएन्स तो म्हणटा पळय कोण कोणाचो नासता ते. पीपल आर वेटिंग. येस, लोकल बॉडी ऑलवेज द रुलींग गव्हर्नमेंट हॅज अ एडवांटेज वेन इट कम्स टू लोकल बॉडी इलेक्शन, कारण गव्हर्नमेंट आशिल्ल्या कारणान लोक. पूण तूं स्टॅटिस्टिक्स काड न्ही पळय ZP इलेक्शनाचे, कितलेशे सीट 200-300 मतांनी आयला तेंचे. फॉर एक्झाम्पल आमचो सीट धर कुल्लेचो, तांचो तो खासदार आलो चलो 300 मतांनी कितें आयला. सो आमचे सांग्या सीट 14 मतांनी, काणकोणचो सीट 300 मतांनी. सो युनिट, आनी तेय कशें युनिटी नासतना सगळे ओपोजिशनाचे फ्रॅगमेंटेड रावले सगळ्याक आनी जाले. हेच जर युनिटीन जाले तर तूं तांची परिस्थिती पळय. BJP वील बी इन सिंगल डिजिट्स, दे वील नॉट क्रॉस 10 सीट्स.
नो ते म्हणटा त्यांची स्ट्रॅटेजी इज नॉट डिपेंडंट ऑन युअर अलायन्सेस फर्स्ट ऑफ ऑल. सो See, also our things are not depend on them, opposition. No, but आमची स्ट्रॅटेजी सिंपल हा. लोकांक जाय ते जातले. लोक म्हणटात युनिटी जाय, युनिटी जातली. माझो प्रेसिडेंट बा विजय सरकार विल टील द लास्ट मिनिट ही विल सी दॅट युनिटी जावंक जाय. आतां थंय कोणाक नाका हें नाका ते टायम येतना उक्तारार पडटले. पूण तुका सांगता हांव रुपेश, आयच्या घडयेक द ट्रस्ट डेफिसीट बिटवीन द पब्लीक एंड द गव्हर्मेंट इज वायडनिंग डे बाय डे. द ट्रस्ट डेफिसीट जो आसा पळय थंय तो सारको भरमसाट तो गॅप इतलो वायडन जायत आसा तो आमकां बरो एज अ ओपोजिशन टू फॉर्म अ नेक्स्ट गव्हर्मेंट इज गुड फॉर अस. बट अल्टिमेटली अगेन एज अ होल ऑफ गोवा वी थिंक अबाउट गोवा is going in a tailspin, which is a worrisome as a fourth pillar of this democracy. He being of a ruling party, we from opposition, all have to unitedly think of this of Goa going in a tailspin. कारण हे जर गेले आणि क्रॅश लँड झाले it will be very very difficult to recover. When you say opposition, तुझ्या बरोबर तू कोणाक मेजता? Opposition आमच्या हा न्ही, आमची सी वी आर people ally of the Congress party. Naturally we are with them. So we are there. They have to take their stand what has to be. बाकीचे जे आसा ते See, as a senior partner, it's their duty also to bring everyone together. आम्ही try केला to get people together. So we are keeping our thing. And कशें आसता प्रत्येक पार्टीन आपली पार्टी वाडोवंक जाय. की जाता फाल्यां जर अलायन्सान वता आमी जाल्यार खंय ना खंय तरी आमचो प्रेझन्स आसा पूण आमी सीट घालना. आवर केडर कॅन वर्क फॉर यू. तुमी घालना जाल्यार यू कॅन वर्क फॉर अस. सो अल्टिमेटली गोवा फॉरवर्ड स्ट्रेंथन जावप will strengthen the opposition so to help to form the government. आणि गोवा फॉरवर्ड एमितात. So I can talk about I can talk for my Aam Aadmi Party. I can talk for my pre-poll ally with whom we are a pre-poll ally. We have been married to them since 2022 and that is on. Now whether that will continue or will get divorced or will continue, that they have to tell. So what is happening? But we are committed to defeat this government. We will work hard, work smart. कारण जे तुका issues सांगले हांवें, law and order, पंचायती राज collapse, trust deficit widening, tourism model collapsing, law and order तर तुका डे टू डे collapse, mining sector on करता, environmental destruction on day to day basis. So हे जर सगळें पळय जाल्यार म्हाका दिसना BJP will touch double digit. You take my word. Subject to the unity which will virtually happen, eventually happen. I'm taking little more time with you कारण तुमच्या मध्ये कितें चल्लां पळय न्ही तेजेर मातशी क्लॅरिटी सांग. बिकॉज दे आय थिंक आय लास्ट टायम ऑल्सो MGP बरोबर वता अशें दिसता ते. तुमच्या मदीं सद्या कितें चल्लां? आर यू ऑप्टिमिस्टीक की बाबा काँग्रेस बाकीचे सोड काँग्रेस आपल्या बरोबर येतली आनी केन्ना म्हणसर येतली? कारण आमी लास्ट टायम आयकलें तुमी 10 ब्लॉक ऑलरेडी अनाउन्स करता म्हणून. मात तुका सांगलें न्ही आमी चालू केला, तुवें पयला आसतलें पयर म्हणून दिसान दीस जातले. वी हॅव ऑन द स्टेट्यूट डे ऑल्सो वी आर प्लॅनिंग अ बिग फंक्शन. सो जेन्ना आमी वाडयतले पार्टी जाल्यार ओपोजिशनूच घट जातली. थंय येना कारण फाल्यां अशें कितें जाता तो घट ना आमी घट ना सगळें should not काँग्रेस बरोबर सद्या उलोवणी चल्ल्या काय? आसा दे टॉकिंग बट काँग्रेस इज अ व्हेरी बिग पार्टी, बिग ओशन म्हणटात ते. दे हॅव दॅट दे टेक देअर own sweet time. Maybe their priority is not Goa right now. They might have big states. Very big ocean. This is a taunt. No, they're a big party, no. So they have to take us. Maybe time will come. Maybe 2-3 months before election, they might come here to work. What do you foresee आता जे राजकारणाचे स्टेटवूड डे परत हात वयर काडटले काय म्हणटा? स्टेटवूड डे परत हात नरकासूर स्टेटवूड डे आमचा पार्टीचो प्रोग्राम आसतलो which we are planning. Eventually we will come out with the thing to you all, media also on that part. कारण स्टेटवूड डे तो पार्टीचो प्रोग्राम 10 वर्सां जाली पक्षाक. मगो पक्षानंतर जर खंयची रिकॉग्नायज पार्टी 10 वर्सां कंटिन्यू जाल्यार ती आमची. सो खंयची पार्टी बाकीच्यो ज्यो आशिल्ल्यो ती आयदर मर्ज जाल्यो किंवा कोलॅप्स जाल्यो बिफोर इवन इन 4-5 years. सो आफ्टर महाराष्ट्र वॉज द गोमंतक पार्टी, रिजनल पार्टी बी इज कंप्लीटिंग 10 years being a recognized party. इज आवर पार्टी. I don't agree. Taunting other political parties. BJP एका टायमार स्टार्टअप पार्टी आसली, 2 खासदार आसले. बिल्ड करून करून ते आज सत्य राहिल्या. सो यू कॅनॉट जस्ट राईट ऑफ or taunt any political parties. As example is, I told you of the TVK party in Tamil Nadu. If the exit poll holds, this is a case study for all the political parties in India. की नवी पार्टी, सो स्टार्टअप पार्टी दुसऱ्यांक टॉन्ट मारप. It's easy to taunt. It was a new No, party. it's not. It was a taunt. You cannot taunt other parties.
Okay. So, Fonda by-election was not a great experience for you. I will ask him only one Fonda- thing, which he has to answer. Honestly, he has to answer. संकल्प पत्र 2022 22चो बीजेपीचो मॅनिफेस्टो पॉइंट नंबर 1 सारको पॉइंट नंबर 1 आसा तो सॉफ्ट कॉपी 3 free gas cylinders to every household in the state of Goa. I am repeating, every household. खंय गेले ते सिलिंडर म्हणजे खंय गेले नो बाकीचे why सगळे why point do अशिल्ले ना 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 why one do point काढून no no सगळ्यांना no 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 एक point आन्सर काढून एक सगळ्यांना पॉइंट इज अ मेजर पॉइंट यू फूल तुम्ही आमच्या माता भगिनींक पिशान काढले ती बाबडे लावले 3 सिलिंडर मेळटले म्हणून त्या 3 सिलिंडर सोडूच सिलिंडर आता वाढले आणि वयल्यान पैसे खंयच्या 3 सिलिंडर दिता 3 सिलिंडर दिता म्हणून आम्ही लोकांनी तुमच्या कडेन मागून आशिल्ले पब्लिक हॅड नॉट डिमांड फ्रॉम बीजेपी तुम्ही म्हणले की 3 फ्री गॅस सिलिंडर टू एव्हरी हाऊस होल्ड सारखे आणि पॉइंट नंबर 1 पॉइंट नंबर 1 तुम्ही खालो आणि आमच्या माता भगिनीक तुम्ही काढले पिशान ती बाबडे रावले आणि मार ठक मारले मता बायलांक गृहिणी आमची माता भयणी घर चलयतात कसो त्रास तांकां कळटा 3 सिलिंडर मेळप वर्साक म्हणल्यार 3 महिन्याचे पैसे सेव्ह जावप सिलिंडराचे आणि आमचे गृहादातले पैसे टायमार येना मुख्यमंत्र्यान पयर स्टेटमेंट ऑन रेकॉर्ड केलो ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस आता तरी आम्ही ट्राय करतले 10 तारखे दिवपाक पत्रांत एश्युरन्स आसतले संकल्प पत्र इलेक्शना पयलीं फुडले विचार करून हे एश्युरन्स रिपीट करतले का म्हणून काय इट विल बी आउट ऑफ इट विल डिपेंड आणि हाज्या पयलीं युवकां कडल्यान घेतले बेकारी भत्तो दिता म्हणून फॉर्म भरून ती फॉर्मा खंय गेली बेकारी भत्तो खंय गेलो तेन्ना युथांक पिशान काडले So they have this has to be answered. You cannot get scot free on these things. Okay, let him. You looking at तुझ्याकडे व्हायच्या पयलीं ब्रायटर फुडले 8 महिने ब्रायटर आर यू लुकिंग एट कारण आता फुडें फुडें तुमची चॅलेंजीसूय टफ जावपाच्यो आसा ऑपोजिशन पार्टीजूय एक्टिवेट जावपाच्यो आसा जसो आता दुर्गादास सिलिंडराचो उलयलो तशें सिलिंडर परत येतले तुमचे कडेन इलेक्शना कडेन एक्टिवेट नो आम्ही सातत्यानं प्रश्न करीत आसात ऑन रेकॉर्ड आसा आमी आमचें काम चालूच आसा आमचें काम चालूच आसा डिफिकल्ट आसा काय गोंयच्या जनतेन ट्रेलर लोकसभेक दाखयला युनिटी कितें जावंक शकता इवन तेन्ना सुद्दां दाखयता ओपोजिशन एक आसा तशें ना पूण इट वॉज पीपल ड्रिवन इलेक्शन ऑफ लोकसभा 2024 आणि दक्षिण गोंयचो सीट आणि खास करून सावड्ड्या सारख्या मतदारसंघांनी जंय काँग्रेसचो प्रेझेंस सुद्दां ना चड थंय 6,000 मतां पडप म्हाका दिसता थंयचे स्थानीक आमदाराची न्हीद सुद्दां गेल्या आसतली 6,000 मतां चिंतून हाजेर तुमी चिंता मडगांव सारख्या मतदारसंघान जे स्थानीक आमदारान जे 5,000 लीड प्रॉमिस केल्ली 800चेर हाडून दवरली आमी सो डोंट टेक पीपल फॉर ग्रांटेड आणि सालसेटूनच न्ही हिंदू बेल्टांनी लीड मेळ्ळी कित्याक मेळ्ळी फोंड्या सारख्या म्हालान जो मेजॉरिटी कम्युनिटी चड आसा 8,500 मतां पडली So what is the way ahead for you? Way ahead is simple. People want unity. लोकसभा I will give you one more statistics that South Goa constituency out of 2011 आम्ही लीड केल्या as far as assembly. See, it's not about assembly. तू नावेली सारखे मतदारसंघ कितल्या मतांनी जिंकले तुम्ही 100 मतांनी 20 पैकी 11 जिंकले ते कित्याक असेंब्लीक ते बिकॉज ओपोजिशन वॉज नॉट युनायटेड एट दॅट टाइम पूण हांव तुका सांगता युनायटेड आशिल्ले सगळे लोकसभा युनायटेड दाखयले न्ही कितें स्टॅटिस्टिक केल्ली काणकोण सारख्या मतदारसंघांनी काँग्रेसीक ओपोजिशनाक मतां पडली होल साऊथ गोवा इन दॅट होल साऊथ गोवा देर आर 20 असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी तातूंतले 11 आमकां त्याच लोकसभेक लीड मेळ्ळे आता तू प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन पब्लिक मिटिंग घेतली 3,000 लीड काढले आम्ही लोकसभेक 2027 लोकसभेक कारण त्यांना खबर आहा लोकांक की नरेंद्र मोदी किंवा वयल्यान तांचे लिडर पावजना रातचे पावतात आमीच म्हण फोन मारल्या मागीर ना ते तो कितें म्हणटा की 11 मतदारसंघ आसा पळय लीड बऱ्या इफ यू सी द रिझल्ट शेवटी जो जिता ओ सिकंदर म्हणटा आय एम नॉट अबाउट टॉकिंग अबाउट लोकसभा आय एम टॉकिंग अबाउट असेंब्ली तू जर काढून पळय तू डेट एनालिसीस करीत जर डेटाचे जाल्यार बिकॉज ओपोजिशन वॉज फ्रॅगमेंटेड एट दॅट टाइम टीएमसी आम आदमी पार्टी आनी खंयच्या पार्टी खूब आयल्यो आनी मतां फोडली सगळ्यांनी आणि तू जर
तांचे विनींग मार्जिन काडून पळयत आम आदमी was in alliance. बीजेपी आम आदमी except was- Arjit नो आम आदमी पार्टी नॉट इन अलायन्स आम आम आदमी वॉज नॉट इन अलायन्स इन असेंब्ली इन 22 ओनली अलायन्स वॉज गोवा फॉरवर्ड आणि Not So, 22, 24 no, I'm talking about 22. 24. No, So, 22. so This is solution going to for 20. this simple. People want unity. Opposition leaders want unity. We will see that my president will see that opposition unity जावंक जाय आणि जातली. आणि जर कोणाक कोण करूंक सोदना आणि कोण जर गेमी करता जाल्यार people of Goa will teach them a lesson for sure. Will you? People of My Goa will question to teach- you is: will you name and shame them? Those people who are against having Well, unity. let the time come. See, कितें आसता when you are building the house unitedly, ते जावंक जाय. जायना तेन्ना time, let time come, then we will name them. But जर we from our side, I can assure you on this show that Bab Vijay Sardesai will till last minute will see that कारण 2022 तो उलयता आतां न्ही मागीर सगळे एक जातांनी अटॅक करतात पूण वी आर सिकींग टू अ स्टँड वी वॉन्ट युनिटी वी विल सी दॅट unity happens, and if certain individuals or certain parties don't want unity, people of Goa will teach them a lesson. That's for sure. Okay, thank you very much. Last word, if you want to say. They will be in single digits. Mark my words. Thank you very much, Durgadas. What is the future of Goa's politics? सध्या 8-9 महिने उरल्या आणि राजकारणाविषयी आता उलोवप चालू जातलें आणि त्याच नदरेंतल्यान आमी डिबेट तुमचे मुखार हाडली. Both the political parties now claim that they would be forming the next government, but we'll see who actually forms the next government. And for that, keep following Goa News Up, keep subscribing for Goa News Up, keep watching.